बरं आता म्हणजे मिनिमम पदार्थावरून मला हे असं वाटतं हा की परदेशात तुम्ही राहिलेला आहात. हो तिथे असं असतं का हो, जरा जा शेजारी जाऊन साखर घेऊन ये, जा नाही. जरा हे घेऊन ये, चायपत्ती घेऊन ये. शेजारी म्हणजे ना, शेजारी तर म्हणजे शेजाऱ्यांकडे तर अजिबातच नाही. परंतु शेजारी दुकानं वगैरे पण नसतात. दुकानांसाठी डेसिग्नेटेड वेगळा एरिया असतो. करेक्ट. त्यामुळे आपल्याला खूप जास्ती प्रिपरेशन म्हणजे आपल्याला उद्या जे काही करायचं असेल किंवा 4 दिवसांनी ते सगळं सामान आपल्याला आधीच घेऊन आधी ठेवावं घरात लागतं. आणून ठेवावं लागतं. आता काय करूया? आता आपण ह्याच्यावरती लेअर द्यायचा आहे, ह्याचा थर द्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. एकतर परदेशात फॅमिली लाईफला फार प्राधान्य दिलं जातं. हो म्हणजे संध्याकाळी 5 नंतर तुम्ही कंपल्सरी तुमच्या कुटुंबाला वेळ द्या. हो शुक्रवारी संध्याकाळी जो काही शुकशुकाट होतो पटकन, हो लोक पटापट ऑफिसमधून निघून आपल्या घरी पोहोचून अगदी बरोबर. घरच्यांना वेळ देण्याला त्यांचा हो. आता आपण पुन्हा एक बिस्किटाचा लेअर देणार आहोत. द्या द्या द्या. बिस्किट काय आपल्याकडे खूप आहेत, त्याच्यामुळे किती Yes. लेअर द्या. ती पण पुन्हा बुडवायची आहेत हो का? हो कॉफीच्या पुन्हा या कॉफी. मिश्रणात? येस ठीक आहे. येस. फॅमिली व्हॅल्यूजवरनं मी तुम्हाला एक गंमत सांगू का? सांगा ना. माझा मुलगा होता 5 वर्षाचा तेव्हा हां, तिकडे, हां, आणि तो रिसेप्शन मध्ये म्हणजे आपण ज्याला सिनियर केजी म्हणतो हां. त्या म्हणजे त्या वर्गात तो जायला लागला. हम्म, स्टॅमफर्डचे ॲपल्स खूप प्रसिद्ध आहेत, ग्रॅनी स्मिथ ॲपल्स. हम्म, तर त्या ॲपल डे ते साजरा करतात त्यामुळे हम्म. स्टॅमफर्डमध्ये. तर ॲपल डे निमित्त खूप वेगवेगळे प्रोग्राम्स असतात. हम्म. तर पैकी एक होता शाळेत मुलांची कॉम्पिटिशन होती, चित्रकला कॉम्पिटिशन. तर पुन्हा एकदा शाळेतनं नाही, यावेळेला टाउन हॉलमधनं मला फोन आला, म्हणजे स्टॅमफर्डच्या टाउन हॉलमधनं. नगराध्यक्षांच्या ऑफिस मधून? येस बरोबर. म्हटलं रे काय झालं? तर बाय दॅट टाइम आम्ही स्टॅमफर्डमध्ये बऱ्यापैकी पॉप्युलर झालेलो होतो. तर टाउन हॉलमधनं म्हटलं कुठल्या कारणासाठी फोन आलाय? तर त्यांनी सांगितलं की टाउन हॉलमध्ये तुमच्या मुलाला एक प्राइज मिळालेलं आहे, त्याचं प्राइज डिस्ट्रीब्युशन ॲट द हँड्स ऑफ मेयर ऑफ स्टॅमफर्ड आहे. तर तुम्ही सगळे फॅमिली तिथे या. छान. मग आम्ही तिथे गेलो. म्हटलं काय याला चित्रकला आहे ते आम्हाला माहीत नव्हतं 5 वर्षाच्या मुलाला, आणि त्याचे पण एवढं बक्षीस विजेतं काय चित्र आहे हे बघण्याची फार उत्सुकता होती. तर गेलो आम्ही तिथे, त्याचं नाव डिक्लेअर केलं, आणि परीक्षकांचं जेव्हा मनोगत असतं तेव्हा त्यांनी सांगितलं की एका 5 वर्षाच्या मुलांनी काय चित्र काढलं होतं. त्यांनी एक टोपली काढली होती, आणि त्या टोपलीमध्ये 4 ॲपल्स होती. ती 4 ॲपल्स म्हणजे त्याचे बाबा, त्याची आई, त्याची बहीण आणि तो स्वतः, आणि त्याला असं त्यांनी स्माइली फेसेस दिलेले होते, आणि लिहिलं होतं हॅपी ॲपल फॅमिली. यासाठी ते बक्षीस होतं की ते म्हणले की आपल्याला या फॅमिलीसारखी जी व्हॅल्यूज आहेत, फॅमिली व्हॅल्यूज, ते आपल्या मुलांमध्ये इन्कल्केट करायचे आहेत. की त्याला जेव्हा चित्र काढ बाबा असं सांगून खडू आणि काय पेपर वगैरे दिला असेल, कोणी त्याला काही गाईड केलेलं नव्हतं, काही नव्हतं, पण त्याच्या मनातली जी भावना होती ती तिथे तो अभिव्यक्ती त्यांनी दाखवलेली होती. आपण बिस्किटांचे 2 लेअर लावले, त्याच्यावरती हे मिश्रण आपण व्यवस्थित स्प्रेड केलं. अगदी व्यवस्थित स्प्रेड केलं. अजून माझा थोडंसं याच्यावरती डस्टिंग करायचे कोको पावडरचं. हे मी घातलं याच्यावर. आपण आता हे त्याला डस्टिंग करून. येस, परफेक्ट. याला फ्रीज किती वेळ ठेवायचं करायला? साधारणपणे 4 तास याला फ्रीज करायला पाहिजे आपल्याला. ओव्हरनाईट केलं तरी चालेल. मग मी रात्री करून ठेवायचे. समजा दुसऱ्या दिवशी काही गेस्ट वगैरे येणार असेल तर आपला एक पदार्थ हाता वेगळा राहतो. डस्टिंग आपलं झालेलं आहे. आपण वरून कोको पावडर भुरभुरली आहे. झालं की नाही? झालं. कमाल, फार छान. आम्ही याला 7 ते 8 तास सेट करायला ठेवतो. त्याच्याशिवाय तिरामिसू हा पदार्थ तयार होणार नाही. पण काहीतरी चांगलं करायचं तर वाट बघायला लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. तिरामिसू 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: क्रीम चीज अर्धी वाटी, व्हिपिंग क्रीम 4 ते 5 मोठे चमचे, तयार ब्लॅक कॉफी अर्धा ग्लास, पिठी साखर 3 चमचे, कोको पावडर आवडीनुसार, बिस्किट्स 15 ते 20. कृती: एका बाउलमध्ये तयार ब्लॅक कॉफी, पिठी साखर घालून एकजीव करून घ्या. आता कॉफीच्या मिश्रणात एक एक बिस्किट बुडवून ती एका काचेच्या भांड्यात एका बाजूला एक अशा रचून बेस तयार करून घ्या. आता एका बाउलमध्ये क्रीम चीज, व्हिपिंग क्रीम ब्लेंडरने एकजीव करून घ्या. आता क्रीम चीज आणि क्रीमचे मिश्रण बिस्किटाच्या बेसवर पसरवून घ्या. पुन्हा एकदा कॉफीमध्ये बुडवून बिस्किट पसरवून ठेवा.
आणि त्यावर क्रीम चीज आणि क्रीमचे मिश्रण पसरवून घ्या. शेवटी कोको पावडर चाळणीने पसरवून 4 ते 5 तास फ्रीज करून घ्या. तिरामिसू तयार. तिरामिसू हा इटालियन पदार्थ आपण बघितला. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे. इटलीतून आपण कुठे येणार आहोत? आता आपण अगदी आपल्या भारतातल्या स्वयंपाकघरात येणार आहोत, छान. जिथे आपल्या सुगरणी कोंड्याचा मांडा करतात. बर, त्याचं नाव काय पदार्थाचं? ह्या पदार्थाचं नाव आहे राईस रिंग्स. राईस रिंग्स. येस. बर, लागणारं साहित्य सांगा. शिजवलेला भात, थोडासा मऊसर पाहिजे, त्यानंतर ब्रेड क्रम्स, सिमला मिरची, कांदा, किसलेलं गाजर, कोबी, कॉर्नफ्लोअर, बेसन पीठ, कोथिंबीर, आमचूर पावडर, जिरा पावडर, आलं मिरची लसूण पेस्ट, हळद, मीठ. वा, काय करूया कृती पहिल्यांदा? आता आपल्याला आधी हे सगळं मिक्सचर करायचंय, तर मला एक मिक्सिंग बोल मिळेल का? आता मोठा लागेल ना? आता थोडा मोठा लागेल. ठीक आहे. शिळ्या भाताच्या करता येतात ना? शिळ्या भाताच्या अगदीच करता येतात. माझा मुलगा एकदा म्हणला की आई मला अनियन रिंग्स खायच्या आहेत. तर आता अनियन रिंग्स ह्या फ्रोझन मिळायच्या तिकडे, पण त्या काही माझ्या त्या दिवशी फ्रीज मध्ये नव्हत्या. पण मग मी त्याला म्हटलं तू थोडा वेळ टीव्ही बघत बस, मी तुला तळून देते अनियन रिंग्स. आणि मग घरात भात होता, त्यामध्ये मी सिमला मिरची घातली, थोडी गाजर, आवडीच्या आपण कुठल्याही भाज्या घालू शकतो, आणि ज्या आपल्याला वाटत असेल की आपल्या मुलांनी खाव्यात आणि ते पण त्यांच्या नकळत थोडंसं त्यांना फसवून ज्या भाज्या आपल्याला त्यांना खाऊ घालायच्या त्या आपण घालू शकतो. अशा प्रकारे आवडत असेल तर तुम्ही याच्यात चीज पण घालू शकता. मी बेसन पीठ घालते, चीज पेक्षा कुरकुरीतपणा येतो थोडा. येस. आणि मला त्याला इंडियन टचच द्यायचा होता या पदार्थाला. आलं लसूण मिरची पेस्ट. मिरची आम्ही लेस्टरहून आणायचो, स्टॅमफर्ड मध्ये हिरवी मिरची मिळायची नाही. मी जेव्हा माझ्या मैत्रिणी, तुम्हाला भारतात परत येऊन किती वर्ष झाली? मला 15 वर्ष झाली. 15 वर्ष. तुमच्या आठवणी अजून तिकडच्या ताज्या आहेत. अगदी अगदी. कोथिंबीर. आता इथे कुठे राहता तुम्ही? मी औंधला राहते, पुण्यात, परिहार चौकात. बरोबर. हे जिरे पावडर आहे, थोडीशी घातली, आणि ही आमचूर पावडर आहे, ती घातली थोडीशी. छान आंबूस पण येतो. हा, थोडी हळद घालणार आणि मीठ. हा कोबी आहे कापलेला, थोडासा घालते. जरा दाताखाली रिंग्स मध्ये आल्यानंतर छान वाटेल. कुरकुरीतपणा येतो आणि कोबीने. आता भातामध्ये तयार भात असल्यामुळे त्याच्यामध्ये एक ओलसर पण आहे, पण पाणी थोडं लागणार आहे. हो, थोडंसं लागेल त्याला पाणी. एक मिनिट, मी आता त्याला बस पुरणार आहे. आता ह्याच्यात काय घालायचं? एका बोलमध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि पाणी याची स्लरी करून घेऊया. 2 चमचे आणि थोडंसं पाणी, आणि मिक्स करायला 1 चमचा लागेल. थोडंच पाणी. बरोबर आहे, अगदी बरोबर. आपण या मिक्सचर जे केलेलं आहे त्याचं रोल्स करून घेऊया.